काय म्हणते आळशी मुली आम्ही दोघी पण आम्ही काही सुद्धा बनवलं नाही. त्याला लाईफ जॅकेट घाला, मी नंतर पडली तर मी तिला वाचवायला जाईन आणि मी डुबून जाईन. हाय एव्हरीवन, गुड मॉर्निंग, वेलकम बॅक टू माय चॅनल. कसे आहात तुम्ही सगळे? आय होप तुम्ही सगळे खूप मजेत असणार आहात, आनंदात असणार आहात. मी तर खूप मस्त मज्जामा आहे, आनंदी आहे, माहेरी आहे. माहेरी असल्यानंतर निवांत असतं व्यक्ती, मस्त लवकर उशिरा उठा. पण आज आहे ना लवकर उठली मी थोडं म्हणजे मी 5:30 जागी आहे. तर पण आम्हाला थोडंसं जाण्यासाठी ना थोडा टाईम आहे, त्यामुळे मी निवांत म्हटलं चला ब्लॉगला सुरुवात करूया. तर सकाळचे वाजले 8 बघा, वाटत पण नाही कारण की आभाळ आलेलं आहे. आज मस्त जोरदार पाऊस पडणार आहे असं वाटतंय. पण आम्ही जिथं जाणार आहे तिथं पडायला नाही पाहिजे अशी तरी इच्छा आहे आमची. पडला तरी थोडा बहुत पडला तरी चालेल, पण असं खूप मोठ्या पावसाला तर फिरायला येणार नाही आम्हाला. तर आता आम्ही चाललेलो आहोत म्हैसमाळ आणि वेरूळ. लास्ट टाइम मी व्लॉग घेतला होता, वेरूळला गेलो होतो तेव्हा आम्ही फॅमिली गेलो होतो, पण ह्यावेळेस मी फ्रेंड्ससोबत जाते आहे. वेरूळ आणि म्हैसमाळला तर मी तुम्हाला व्लॉग वगैरे काही शेअर केला नाही. तर ती लोकेशन एकच नंबर आहे, खूप सुंदर आहे लोकेशन. तर ते पण मी तुमच्यासोबत शेअर करेल. आणि आम्ही फ्रेंड्स सगळे जाणार आहोत, सगळे नाही कारण की कुणाचे लेकरं तर कुणाचा जॉब, सुट्टीचा प्रॉब्लेम असं काही चाललेलं आहे. तर आम्ही 4 जणी चाललो आहे. आता सगळ्याजणी तर रेडी झालेल्या आहे. आता मी पण निघणार आहे घरातून 10 मिनिटामध्ये. आणि एकच पॉईंटवर आम्ही सगळे भेटणार आहे, तर तिथं जायचं आहे. म्हणजे तिथून आम्ही आता गाडी तर बुक केलेली आहे, तर तिथून आम्हाला निघायला बरं पडेल. तर इथून माझ्या घरातून तर तिथं 15 मिनटं लागतात जाण्यासाठी. तर आता मी काय करते, आता वाजताय 8. तर आता आम्ही निघते. आकाश सोडेल मला, त्या स्टॉपवर आकाश सोडेल. आणि आजचा दिवस मस्त एन्जॉय करणार आहे आम्ही. काही खाण्यासाठी स्नॅक्स वगैरे घेतले आणि फराळ पण घेतला आम्ही तिथं खाण्यासाठी बसून. नंतर येताना जेवण वगैरे पण करूया बाहेर, बघू काय काय होतं काय काय नाही. तर मी तर खूप जास्त एक्सायटेड आहे. खूप दिवसानंतर आम्ही थोडंसं असं लांब चाललेलो आहे. लांब म्हणजे खूप जास्त लांब नाही आहे, पण खूप दिवसानंतर फ्रेंड्स लोक असं आम्ही काय करतो ना सिटीमध्येच इथल्या इथंच भेटतो 5 ते 10 मिनटाच्या अंतरावर. पण ह्यावेळेस थोडासा दिवसभराचा वेळ काढला. तर असा काही असा प्लॅन आहे आजचा. आपण तो व्हिडिओ करू वर का, एक जण पुढे 2 जण इकडून याच्यातून बाई बॅग खिचडी केली का फायनली? खिचडी आणली का? अरे बापरे, मम्मीला म्हणलं वाटतं मॅम काही म्हणे काय काय घेतलं म्हणून खिचडी घेतली. मम्मी म्हणते मग आम्ही आलोय आता राधाकृष्णाच्या मंदिरला. पहिला स्पॉट असणार आहे आमचा राधाकृष्ण टेम्पल. तर बघा किती सुंदर आहे, हे बघा किती सुंदर आहे. अरे मला पण येऊ द्या, मैं भी आऊंगी. राधा कृष्ण राधा कृष्ण. किती सुंदर आहे बाजूला पण ना, त्याच्यामुळे तर तुला म्हटले मी. हे बघा किती सुंदर मंदिर आहे. सिंगल पण घ्यायचं होतं, त्यांनी पंडितजी आली ना, बरे वाटत नाही ते सारखं आपण चिंचले आवडतं त्यांना ना. आणि आपण तिकडे मागला सुरुवात या 2 मागला दम. मंदिर आहे अजून इकडं, ब्लॉक घेऊ शकते तुझं. आता कुठल्या मंदिरात चालू सांग, तुला माहिती? महादेव, गणपती, पार्वती.
छान आहे, किती सुंदर आहे. गणपती बाप्पा पण आहे त्यांच्यामध्ये बसलेले. काय सांगते काय माहिती बाबा, काय इच्छा सांगितली. आता आम्ही दौलताबादच्या ठिकाणी थांबले. बघा तू ब्लॉग मध्ये पोहोच दे तू. व्ह्यू एकच नंबर आहे बघा. इकडे पण डोंगर आहे, म्हणजे हा घाट आहे. आता आम्ही घाट चढतोय आणि पहिले आता ह्या लोकेशनवर आले तर पहिले फोटो काढून घेतो. हा येते. अजून कोणते राहिले का फोटो काढा. फोटो वगैरे झाले. आता आपलं कोणतं स्पॉट आहे, मंदिर आहे का कोणतं, का डायरेक्ट म्हैसमाळ डायरेक्ट. काही वाटू द्या ग, मला न घेता तुम्ही काढताय फोटो गरीबाला सोडून. काय आलं सटकली असती म्हणलं लागत नाही, कमी झाली ती. ती म्हणते मी कमी झाली म्हणून. कमी झाली. जास्त माहिती तिच्याबद्दल. आधी जे सांगते तेच खरं आहे. बरोबर बोलली तू. अगं मी राहिलेले जास्त तिच्यासोबत, त्याच्यामुळे 40 गावचं घाट पण नाही बेकार. आम्ही ना माझ्या पप्पा आम्ही गेलतो बरं का बसनी. तुम्ही त्या बसवर एवढी भांडले होते. अरे बाबा नीट घेणं तू घाटातून खूप छोटा आहे तिथे. नाही छोटा आहे. नाही, आंबोली घाट पण लय खतरनाक. हा आंबोली घाट पण डेंजर आहे. रिलेशन ते अडकलो तिथं आंबोली. नाही पण मी तुला सांगते त्या परेड मध्ये ना हा रस्ता आहे ना असा छोटा. नाही गो तेव्हा घाण होता. आली नसते का गाडी वर चढायला आलेच पण घाबरली बी असते मी, कारण पहिल्यांदाच म्हणजे एवढं चढायला म्हणलं घाट चढायला. हा घाबरली असते मी, कारण चढायला काही नाही, गाडी मी जाऊन पक्की चालवायला घाबरत नाही. मी 3 जण घेऊन जाते, पण मग मला ना मी घाबरली असते थोडीशी घाट चढायला. रोज लोक येतात तिकडे आणि त्यांना सवय. बस नाही तिकडं, बस नाही येत, रिक्षा कार बस गाडीत बसून घेते त्याला. हाय मिनलच्या मैत्रिणी, हॅलो केम छो, मज्जा मा. बिचारे ब्लॉग मध्ये हसतील सगळे. मला तिथं उभा असत काय. तुझी बेस्ट फ्रेंड कोणती ह्याच्यामधली सांग. ही व्हाईट वाली किंवा बाई. पण चांगली छान आहे ना, ह्यांना मस्त असं खायला दिवसभर. घर बघ ना किती छान आहे. किती तसं पण छान आहे बघ. एखादं बुक करायचं आणि पूल वगैरे असले. निलेश कधी घेऊन हिंडलंच नाही ना ग. माहीच बाहेर ठेवता पाहिजे. कोण निलेश कधी घेऊन हिंडलंच नाही माझा. आता बी नाही, पहिले बी नाही. आता घाबरायची पहिले नको. भरपूर हौस पण नाही. आता जेवढी ट्राय करशील सगळं ब्लॉग मध्ये येणार. नाही आवडत जास्त भाऊजीची कर तू मन भरून बुराई कर. म्हणजे काय आम्ही आणि सगळी तयारी झाली आणि आदल्या दिवशी मी म्हणते नाही जायचं. मी परत आलोय आम्ही आता म्हैसमाळला आणि आता तुम्हाला इथलं व्ह्यू दाखवते. पूर्ण ढग दिसतंय, खालचा स्पेस कमी आणि ढग जास्त दिसतंय. चला हा माझी समोरची 1 नंबरची गाडी माझी. तुझी रेड मॅच झाली वाटतं. तू नाही पिंक आहे. पिंक पिंक ही बसायला लागली मला. ए बाई बसू नको, उगा पळायची पुढं. बाई पागल झाली का बाई. काय करणार रे देवा, माझ्या मैत्रिणींचं काय करणार.
वाव वाव वाव. वरती गेल्यानंतरचं ते दृश्य एवढं सुंदर आणि खूपच छान दिसत होतं. ढग तर असं ना म्हणजे व्हिडिओमध्ये तेवढं दिसून येत नाही, पण जे आपण समोर बघतो ना तो काही दृश्य वेगळाच असतो. ढग असं एकदम समोरच दिसत होतं. असं वाटत होतं की खूपच उंचावर आलो आहे आम्ही. आणि खरंच आम्हाला वरती येण्यासाठी अर्धा तास लागला, कारण पण तेवढा वेळ लागला वरती येण्यासाठी. म्हणजे बघा किती उंच असणार आहे. आणि पूर्ण खाली ना शेताचा भाग आहे, टोटल शेती, काही सुद्धा दिसणार नाही तुम्हाला, कोणता विला वगैरे दिसत नाहीये बिलकुल, पण सगळी शेती दिसते. पाऊस चालू आहे वाटतं तिकडं. तिकडे फोटो काढू. लोकेशन एवढे कुठं फोटो काढायचे कुठं व्हिडिओ काढायचे काही कळत नाही आम्हाला. पनीरचं ना पायऱ्या तुटलेलं आहे. एवढ्या लोकेशन वेगवेगळ्या काय पुरणार नाही फोटो काढायला. आपण ते रील बनवून घेतो परंतु. आता मी काय केलेलं ट्रायपॉड पण आणलेलं आहे, तर आता आम्ही ना ट्रायपॉड लावू आणि मस्त चौघींच्या पण रील्स वगैरे काढू. इथं कुठतरी बघू आता सावलीमध्ये. लेस ऊन आलं ना ग चेहऱ्यावर, सावलीमध्ये काढूया. इथं काढायची का इथं? इथं ठीक आहे ना सावली. पूर्ण जंगल जंगल एरिया आहे. जंगल जंगल जंगल. ये झाड्या क्यों बीच में आया रे बाबा. पाणी असतं ना तर लेवल बापरे. अवतार कसा झालाय आपला. एवढी मस्ती केली आम्ही, आमचा अवतार फार बेकार झालाय. घ्यायचा का काय वेगळं व्हिडिओ आहे. अच्छा गोलाले आपण घेतलं होतं ना असं. घेतला निशा असताना. तिथं छान घ्यायचं. घे वाह घे घे. कितना खूबसूरत है मोबाइल. गिर गया बॉटल. तेरे साथ घूम के अरे जाने दे लय मजा येते. पण तरी आपलं छान आलं ना. नको मला बंगला नको गाडी पाहिजे, राजा मला नऊवारी साडी पाहिजे. येडायला घेत नाही मला. आता आम्ही आलोय गिरजा देवीला. ये ग कवी कुठे? कविता चल. हा आलोच, 2च मिनिटात आलो, थांबत नाही जास्त. पहिले आली गिरजा माताला. तू पण फर्स्ट टाइमच आली ना. मी पण फर्स्ट टाइमच आले गिरजा देवीला. उदी ह्याच्यामध्ये किती खाली आहे ना. हे भरत असेल ह्याच्या टायमिंगला, पूर्ण भरत असेल ते. नवस्ते वगैरे असतात ना. आता थेट का आता आम्ही चाललोय बालाजी मंदिरला. बालाजी मंदिर खूप सुंदर आहे. येऊ का मी? घेतलं का? पकडे असंच पकड. ब्लॉग वाले म्हणजे पोरी कुठे गायब झाली. शीतल शिवमचे ऑर्डर घातले होते ना. मला फोन केला मग म्हणे की मग शीतल तुझा विचारला. शीतलला नाही माहिती पोरगा तुझा सांगून राहील सगळे माझ्या भाच्याला ना. माझ्या भाच्याला नंदीचं माझ्यासारखा दिसतो ना ग तो, त्याच्यामुळे सगळ्यांना वाटतं माझा मुलगा आहे. आणि ते सूट बी होतं ना. आम्ही लय मस्ती करतो. हे बघा ते मंदिर दिसतंय ना, तिथे जायचंय आम्हाला. अजून खूप लांब आहे पण ते. मी तरी पण 2 मध्ये घेतले ते. बरं झालं आपल्या इथं पाऊस नाही आलेला. फायनली आम्ही पोहोचलोय बालाजी मंदिर. बॅग घेऊ का खाण्यासाठी? वरंड्यात खाऊया.
कारण की एनर्जी बिलकुल बी नाहीये. नाही तू घेतला बरोबर नाही केलं कोणते. अगं का नवीनच कलर दिलाय का घ्यायला. किती असं एकदम डार्क दिसतोय. किती छान. इथे जेव्हा आपण हे बघा आता आम्ही आलोय बालाजी मंदिर. बघा आता असं वाटतंय ना नवीनच कलर दिले. किती सुंदर एकच नंबर दिसते. चला आतमध्ये या पुढे. चला चलो चलो चलो. बघून चला ग पोरींना. काय मोबाईलच बघत राहते. मग मी तेच म्हणते खाली बघून चला थोडं. कोण अटून कोण गटून. चला चलो चलो चलो. या ब्लॉग मध्ये आलोय बघा. टीव्ही मध्ये परिसरातच कॅमेरा अलाउड आहे. आतमध्ये कॅमेरा अलाउड नाही. त्यामुळे तुम्हाला जास्त काही मी शेअर करू नाही शकणार. तुम्हाला एवढं इथपर्यंतच दाखवू शकते मी. काढू फोटो काढू का व्हिडिओ काढू. फ्रेंड्स हे मम्मी लोक असतात ना हेच करू शकतात. ह्या मदर टेरेसाने बनवली मस्त खिचडी. इकडे दाखव. मस्त खिचडी बनवली आणि हिची तर भाजी चपाती आम्ही संपवलो. 4-5 चपाती मस्त भाजी चटणी आणली होती कवितानं. आणि आम्ही आहोत काय म्हणते आळशी मुली. आम्ही दोघी पण आम्ही काही सुद्धा बनवलं नाही. आम्ही फक्त चिवडा आणला ना. फराळ आणला आम्ही फक्त. अगं बाई ना चिपची पण पुढे टाकली. याची चिपचिप पुढे हे निनाला आणलंय स्वतः घरी बनवून आणले. स्वतः. परत एकदा रिपीट कर बरं. हे चिप्स मीनांनी स्वतः घरून बनवून आणले. बिलकुल आळशी नाहीये मुलगी. हे बघा आता सुरू झालाय पाऊस. आता आम्हाला 10 मिनिटं तरी थांबावं लागेल. 10-15 मिनिटं. काय सेल्फी घेते का. सेल्फी घ्या ना. बालाजी मंदिर बघितल्यानंतर आम्ही आलो इथं वेरूळला. पण तिकीटला बघा एवढी खतरनाक गर्दी होती ना. आणि तसं आम्ही खूप वेळा वेरूळ बघितलेलं आहे. त्यामुळं आम्ही हे स्किप केलं. आता तुम्हाला सांगतेच मी का स्किप केलं. आणि तर झाडाझुडपांमुळे वेरूळ काही दिसत नाही आहे. पण पलीकडेच वेरूळ येणे आहे. आणि आता आम्ही निघालो आहे दुसऱ्या स्पॉटला जाण्यासाठी. तर तुमच्यासोबत मी ते शेअर करते की काय झालं. आता तिकीटसाठी एवढी जास्त गर्दी ना. तर आम्ही आता इथून निघायचा निर्णय घेतला. आता बघू दुसरीकडे कुठं जाऊ. कारण की अर्धा तास तर लागेल नुसतं तिकीट काढण्यासाठी. आणि आम्हाला 5 वाजेपर्यंत घरी पण जायचं आहे. आणि आता वाजले 3. त्यामुळे आता इथलं कॅन्सल करून आम्ही आता दुसरीकडे बघू कुठं जायचं. दौलताबादला बघू. खूप जास्त गर्दी आहे तिकीटसाठी. पूर्ण भरलेली लाईन. चला गा. आहे ना. हा छान वाटतं. बघू दे.
वेरूळच्या बाहेरच आहे ना घोडा होता, तर म्हणजे घोडा बसायला फोटो वगैरे काढण्यासाठी ना आणि व्हिडिओ पण काढू शकतो आपण, तसं होतं. तर आम्ही दोघींना पण एक्सपिरियन्स नव्हता आम्हाला. आरतीनं पण केलं, पण आरतीचं काही शेअर नाही करू शकले मी, ते व्हिडिओच नव्हता माझ्याकडे. इकडे बघा ना एकदा, माझ्याकडे बघा आता, बघा इकडे बघा. हो लय भारी आलेले. चला इकडे बघा, जरा इकडे बघा आता, आता इकडे बघा, इकडे बघा आता. चांगलं वेट पुढे टाका, तुमचं वेट पुढे टाका. वेरूळ तर झालं कॅन्सल, पण आता हे दौलताबादच्या अलीकडचा हा स्पॉट आहे. लहान मुलांचं खेळण्यासाठी पण आहे. व्ह्यू छान आहे हा. ऊन एवढं आहे ना, डोळ्याला पाणी येते. ओह माय गॉड, कसं काढायचं? वेरूचं कॅन्सल केलं, पण त्याची रिप्लेसमेंट म्हणून आम्हाला काहीतरी विचार करत होतो आम्ही की आम्ही आता काय करू शकतो. पण आता इथं आम्ही ना बोटिंग करायला आलेलो आहे. तर बोटिंग म्हणता का काय म्हणतं, बोटिंगच म्हणत असतील कदाचित. तर मला आहे ना जे स्पीडमध्ये असतात 2च पर्सन असतात त्यावर ते करायचं होतं, पण काही कारणास्तव मीच ते कॅन्सल केलं. म्हणजे मिंदाला आणि मला ते करायचं होतं, पण ते काही शक्य नाही झालं. फॅमिलीच्या ह्याच्यामध्ये गेलो. प्राईस तर सेमच होती, पण नको वाटलं आम्हाला, जावं लागणार होतं. ठीक आहे, आपण तिथं फक्त रील बनवण्यासाठी जात होतो, पण हे आपण केलेलं नाहीये ना. चल ना, साठी हे असेल ना छोटवालं, हा 2 वाल्यासाठी हे असेल ना छोटवालं. हे बघ असं 3 मध्ये घेतलं ना, ते घालून बसायला लागतं, पडलं तर पण. चला लाईफ जॅकेट घाला. मिनल जर पडली तर मी तिला वाचवायला जाईन आणि मी डुबून जाईन. नको ग, मला येत नाही बाई. घातलं का? दिलंय पण हे कुठे पडू राहिलो आपण? दे ना अगं, हे लागलं तर काय. डोळे फिरू लागले झाले. डोळे आहे का तुम्हाला? पाहते बिना डोळ्याचे का केलं चालू? याला पकडायचं. बाई धरून बाई, ए धरून बसा ग. आरती इकडे बघा. मिनल, आरती, काव्य,
खूपच जास्त धमाल मस्ती केली, भरपूर मजा आली, खूप एन्जॉय केला आम्ही. खूप दिवसानंतर असा वेळ काढून पूर्ण दिवस बाहेर फिरलो. तर चला गाईज, हा व्लॉग इथंच एंड करते. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. लवकरच भेटूया आपण पुढच्या व्लॉगमध्ये. तोवर स्वतःची काळजी घ्या. बाय बाय, टेक केअर फ्रेंड्स.